राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना भाजप आमदार प्रवीण दटके यांनी जागा वाटपावर स्पष्ट भूमिका मांडली आहे। मित्रपक्षांचा सन्मान राखणे हीच भाजपची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले। राष्ट्रवादीकडून 15% म्हणजेच 22 जागांची मागणी करण्यात आली आहे। मात्र जागा वाटप हा प्रत्यक्ष पक्षाचा अंतर्गत निर्णय असून युतीत ठरलेल्या निकषांनुसार आणि मेरिटवरच अंतिम निर्णय घेतला जाईल असे दटके यांनी स्पष्ट केले। प्रवीण भाऊ, मित्रपक्षांचा मान राखला जाईल अशी आपली भाजपची भूमिका आहे, पण एक 15% जागांची मागणी जी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं झालेली आहे। हिशोबाने त्या 22 जागा होतात, काय तुमचं? तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहे। त्यांनी कोणती जागाची मागणी करायची हे कोणी कोणाला डिक्टेट करू शकत नाही। जे काही नियम निकष युतीच्या चर्चेत ठरतील त्याप्रमाणे जागा वाटप होईल, जे मेरिटवर होईल ते होईल। पण कोणी किती जागा मागायच्या हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्या पक्षात आम्हाला काही बोलायचं नाही। प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता जागा मागण्याची मुभा आहे, स्वातंत्र्य आहे, ते त्यांनी केलं असेल। मेरिटप्रमाणे युतीच्या निकषांप्रमाणे जे होईल ते होईल। मित्रपक्षांमध्ये आणखी देखील पक्ष आहेत, त्यांचा देखील सन्मान ठेवायचा, सगळ्यांचा सन्मान करू आम्ही। आमचे माननीय नेते नितीनजी देवेंद्रजी बावनकुळे साहेब आहेत, आमचे निवडणूक प्रमुख संजय बेंडे आहेत, अध्यक्ष मान्य दयाशंकरजी आहेत। सगळ्यांचा मान सन्मान ठेवू, कारण हे शहरच चांगल्या संबंधांकरता ओळखलं जातं। सीटा मागे पुढे 1, 2, 4 इकडे तिकडे होतील, पण सगळ्यांचा मान सन्मान ठेवू, नीट चर्चा करू। निकष मेरिट कोण निवडून येईल यावर युतीची चर्चा होईल, ती सगळ्यांना मान्य आहे। आत्ता आपल्याकडे उमेदवारांचे साक्षात्कार सुरू आहेत। आतापर्यंत किती साक्षात्कार झालेत आणि 1600च्या वरती लोक आहेत। 3 मंडळ आटपले आहेत, पूर्व, पश्चिम आणि उत्तर। आता 3 मंडळ आहेत, आज दक्षिण पश्चिम सुरू आहे, उद्या दक्षिण आहे, परवा मध्य आहे। होईल साधारणतः किती दिवस लागतील? 6 दिवस 6 मतदारसंघाला 6 दिवस। भाजपमधल्या काही कोणत्याही पक्षाची युती करायची नाही अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। बिलकुल इच्छाच आहे, त्यात काय ते काय चूक थोडी बोलतात। आमच्या पक्षातले आमदार बोलतात, सगळे सिनियर आमदार आहेत, आणि कार्यकर्त्यांनी जर त्यांच्यासमोर भूमिका बोलून दाखवली तर कार्यकर्त्यांच्या भूमिके काय आहे त्यांनी सांगण्याचं काम केलं, त्यात वावगं काय आहे, त्यामुळे त्याला काही अडचण नाही। शेवटी पक्षश्रेष्ठी आहे, मुंबईतले हे निर्णय आहेत, नितीनजी देवेंद्रजी बावनकुळे साहेब, चव्हाण साहेब, हे सगळे ते काही पार्लमेंटरी बोर्ड असेल तो निर्णय घेईल। हा पक्ष शिस्तीने चालतो, डिसिप्लिन चालतो, आणि जे डिसिप्लिन पाळलं जाईल सगळ्या ठिकाणी ते निश्चित होईल। सगळ्यांचा मानसन्मान राखला जाईल, मेरिटवर आणि निकषांप्रमाणे जागा मिळतील। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडे यांची रिपोर्ट।